माझ्या अनुभवातील एक सत्य घटना सांगते। एका महिलेची डिलिव्हरी झाल्यानंतर सासूबाई नोंद करण्यासाठी अंगणवाडीत आल्या। बाळाचं वजन 3.5 किलो सांगण्यात आलं। 8 दिवसानंतर मी त्यांच्या घरी गृहभेटी देण्यासाठी गेले आणि बाळ दाखवा असे म्हटल्यानंतर त्यांनी बाळ दाखवलं तर बाळाचं वजन अतिशय कमी वाटलं। बाळ अशक्त वाटलं। म्हणून मी विचारलं, काय झालं बाळाला? तर बाळाच्या आईने सांगितले की काही कळतच नाही मॅडम, काय झालंय त्याला? मग मी तिला म्हणाले, बाळाचं पोट भरतं का? ती हो म्हटली आणि मग मी तिला स्तनपान करायला सांगितलं। तिने माझ्या समोर स्तनपान केल्या असता मला कळालं की बाळ दोन्ही बाजूने थोडं थोडंच पीत होतं। मी तिला विचारलं, असं का करते? तर ती म्हणाली, स्तनामध्ये गाठ होऊ नये, स्तन दुखू नये यासाठी दोन्ही बाजूने सारखंच पाजायला सांगण्यात आलंय मला। मग मी तिला म्हटले, अगं स्तनामध्ये सुरुवातीला पातळ दूध असतं, नंतर घट्ट दूध असतं। सुरुवातीच्या दुधामध्ये पाणी असतं, शेवटच्या दुधामध्ये पोषक द्रव्य जास्त प्रमाणात असतं, ते दूध घट्ट असतं आणि बाळाचं पोट चांगलं भरतं, बाळाचं पोषण चांगलं होतं। एकाच बाजूने बाळाला पोटभर पिऊ दे। जर एकाच बाजूने बाळाचं फुल पोट भरत असेल, दुसऱ्या स्तनामधील दूध तसंच उरत असेल तर ते तू काढून टाक ना। काय होतं सांगू का? दोन्ही बाजूने थोडं थोडं पिल्यामुळे बाळाला फक्त पाणीच मिळत आहे। जे बाळाच्या शरीरासाठी आवश्यक घटक असतात तेच बाळाला मिळत नाही, मग बाळ अशक्त होणार नाही का? तर मैत्रिणींनो, तुमच्याही बाबतीत असंच होतं का? जर तुमच्याही बाबतीत असंच होत असेल, नवीन मातांना माहिती नसेल तर हा व्हिडिओ नवीन मातांपर्यंत नक्की पोहोचवा, जेणेकरून त्यांना योग्य माहिती मिळेल। तुम्हाला जर माझ्या सत्य घटनांमधून थोडं काहीतरी शिकायला मिळत असेल तर निसर्ग संस्कार यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा।